पाहुयात पुढची बातमी। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे मागितल्याची अनेक प्रकरणं समोर येताना दिसतात आणि यावरूनच योजनेचे अर्ज देताना कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना 50 रुपये वेगळे देत आहोत आणि त्यामुळे तुम्ही पैसे देण्याची गरज नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय। महिलांनो, मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगेन, हे कुठल्या जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही। ही सगळ्या समाजाच्या करता आहे, गरिबांकरता आहे, गरीब महिलांच्या करता आहे। त्याच्यामधनं आपल्याला त्याच्यातनं त्यांना आर्थिक बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीत, सांस्कृतिक, मानसिक सक्षम माझी महिला झाली पाहिजे। मग ती वाडी वस्तीवर, तांड्यावर, पाड्यावर राहणारी असो किंवा ती माझी गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये राहणारी महिला असो। महिलांनो, मायमाऊलींनो, ह्या फॉर्म भरताना कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही। बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे, बऱ्याचशा बँकांनी। त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही। फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या। मध्ये 2-3 प्रकार झाले, त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं, कामावरून काढून टाकलं। हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही, उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।